तर नवी मुंबईतल्या कोपरखैरण्यामध्ये देखील राडा झाला। भाजपच्या माजी नगरसेविका जी होती तिच्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे। स्वराज्याचे उमेदवार अंकुश कदमांकडून ही मारहाण करण्यात आल्याचं कळत आहे। तर भाजपचे शंकर मोरे यांच्या मुलाने भरारी पथक घेऊन कोपरखैरणे स्वराज्य पक्षाच्या कार्यालयावर हल्ला केला असा आरोप अंकुश कदम यांनी केलाय। कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलो असता शंकर मोरे यांच्या मुलाने पहिले हात उचलला। स्वसंरक्षणासाठी आम्ही देखील मारहाण केल्याची माहिती अंकुश कदम यांनी दिली आहे। केवळ कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी होण्याचे प्रकार राज्यभरात घडत असताना मुंबईतल्या कोपरखैरण्यामध्ये देखील स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम आणि नवी मुंबईतील माजी नगरसेवक मोरे यांच्या मुलामध्ये दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचं कळत आहे।